नमस्कार सर्वांना. रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे व्यासांचा सल्ला. युधिष्ठिराचे भावनावेगाचे बोलणे ऐकल्यानंतर भीम आणि द्रौपदी एक शब्दही बोलू शकले नाही. दोघेही शांत बसून होते. इतक्यात व्यास महर्षी तिथे आले. त्यांच्या आगमनामुळे भीम आणि द्रौपदी यांच्याबरोबरचे आपले बोलणे थांबणार, यामुळे युधिष्ठिराला अगदी हलके वाटले. सर्वजण व्यासांच्या पाया पडले आणि त्यांच्या बोलण्याची वाट पाहू लागले. व्यास म्हणाले, तुमच्या सर्वांच्या मनात काय चाललं आहे हे मी जाणतो. भीमा, वेळ अजून आलेली नाही असं तुमचा भाऊ म्हणतो, तेव्हा तो सत्य बोलत असतो. तू एखाद्या लहान मुलासारखा आहेस. काहीतरी करण्यासाठी तू उतावीळ असतोस. पण माझ्या वत्सा, तुला आपल्या विरोधकांच्या शक्तीची कल्पना नाही. मोठमोठे वीर त्यांच्या बाजूचे आहेत. भूरिश्रवा आणि त्याचा भाऊ शाल हे दुर्योधनाच्या बाजूचे आहेत. तुझे आजोबा भीष्म आणि प्रिय गुरु द्रोण यांनी दुर्योधनाला वचन दिलं आहे की ते त्याच्या बाजूने लढतील आणि त्याच्यासाठी आपला प्राणही अर्पण करतील. अश्वत्थामा हा दुर्योधनाचा अतिशय चांगला मित्र आहे. तुला हे ठाऊकच आहे की राधेय हा दुर्योधनाचा दुसरा प्राण आहे. राधेय हा दुर्योधनाचा एकनिष्ठ मित्र आहे. हे सर्व लोक कौरवांच्या बाजूने उभे आहेत. वडील माणसाचं तुझ्यावर प्रेम असलं तरी ते लढणार आहेत दुर्योधनाच्या बाजूनं, हे मला ठाऊक आहे. राधेय, द्रोण आणि भीष्म हे तिघही भगवान भार्गवांचे शिष्य आहेत. त्यांना दिव्य अस्त्रांची माहिती आहे. तू शक्तिमान आहेस यात शंका नाही, पण तुमची बाजू धर्माची नसताना तुम्ही आता हल्ला केलात तर तुम्ही सगळे त्यांच्याकडून मारले जाल. म्हणजे त्यांचा हेतू साध्य होईल. माझा सल्ला घ्या. अग्नीनं खांडवन जाळावं असं अर्जुनाला वाटत असल्यामुळे त्याला इंद्राशी लढा द्यावा लागला. हे तुम्ही सगळे जाणताच. इंद्राचा पराभव झाला. आपल्या पुत्राच्या पराक्रमानं प्रसन्न झालेला इंद्र म्हणाला, वेळ येईल तेव्हा माझ्याजवळची सर्व अस्त्र मी तुम्हाला देईन. भगवान शंकर आपलं पाशुपत हे अस्त्र तुम्हाला देईल तेव्हा मीही माझी सर्व अस्त्र तुम्हाला देईन. आता वेळ आली आहे. युधिष्ठिरा, तू आता अर्जुनाला उत्तरेला पाठवायला हवंस. त्यानं तप करून शंकराला प्रसन्न केलं पाहिजे. शंकर त्याला आपलं पाशुपत अस्त्र देईल आणि इंद्र आपल्याजवळची सर्व अस्त्र त्याला देऊन टाकेल. इंद्र आपल्या घरी अर्जुनाला घेऊन जाईल. आपलं तप पूर्ण करून अर्जुन परतल्यानंतर काही वर्षांनी जे युद्ध होणार आहे त्यात तुमचा पराभव कोणीही करू शकणार नाही. युद्ध होणार आहे याची भीमा तू खात्री बाळग. मला ठाऊक आहे. आतापासून युद्धाची तयारी करायला अर्जुनाला सांग. व्यासांचे हे शब्द ऐकून भीमाचे डोळे चमकले. पुढे युद्ध होणार हे नक्की असल्यामुळे वनवासाची ही वर्षे सुसह्य होतील असे त्याला वाटले. व्यास म्हणाले, द्वैतवनात तुम्ही बराच काळ राहिला आहात. आता परत काम्यक वनात जा. या द्वैतवनात तुम्हाला जखडून ठेवलं आहे. काहीतरी बदल तुम्हाला हवा आहे. इतके बोलून व्यास निघून गेले. सरस्वती नदीच्या तीरावरील काम्यक वनाकडे पांडव निघाले. तिथे काही दिवस सुखात राहिल्यानंतर युधिष्ठिराने अर्जुनाला व्यासांच्या सल्ल्याची आठवण करून दिली. युधिष्ठिर म्हणाला, अर्जुना, लवकरच होणार असलेल्या युद्धासाठी आपण तयार व्हायला हवं. युद्ध होणार हे व्यासांच्या प्रमाणे मलाही वाटतं. अर्जुना, तू माझी एकमेव आशा आहेस. हे युद्ध जिंकण्यासाठी मी तुझ्यावर अवलंबून आहे. महान भार्गवांचे शिष्य असलेल्या भीष्म, द्रोण, राधेय यांचा नाश तू केला पाहिजेस. तू आता उत्तरेला जा आणि तुझ्या तपानं शंकराला प्रसन्न कर. युद्धाची तयारी करण्याच्या विचारानेही अर्जुन आनंदला. पांडवांच्या वनवासाचे ते 6वे वर्ष होते. उत्तरेच्या प्रवासाची अर्जुनाने तयारी केली. आपली पत्नी द्रौपदी आणि आपले भाऊ यांचा त्यांनी निरोप घेतला. एकमेकांपासून दूर निघून जाण्याचा हा अगदी नाजूक क्षण होता, पण काही काळ हा विरह सोसावाच लागणार होता. अर्जुनाशिवाय राहणे त्यांना सोपे नव्हते. अर्जुन तीर्थयात्रेला गेला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, पण तेव्हाही अर्जुनाला पाठवण्याची युधिष्ठिराची इच्छा नव्हती. अर्जुनाचा विरह सहन करणे युधिष्ठिरालाही कठीण. नमस्कार सर्वांना, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली पुढची कथा आहे पाशुपत अस्त्र. द्रौपदी, आपले भाऊ गुरु धौम्य आणि काम्यक वनातले अन्य ऋषी यांचा निरोप घेऊन अर्जुन उत्तरेच्या दिशेने निघाला. काही काळाने त्याच्या प्रवासाचा वेग वाढला. गंधमादन पर्वत त्याने ओलांडला. राजसूय यज्ञाच्या विजय यात्रेच्या वेळी त्याने तो पाहिला होता. तो पर्वत पुन्हा दिसेल ही आशा अर्जुन मनात बाळगून होता.
त्याचे दर्शन झाले तेव्हा अर्जुनाला खूप आनंद झाला. एखादा जुना मित्रच आपले स्वागत करतो आहे असे अर्जुनाला वाटले. अर्जुनाने हिमवान पर्वत ओलांडला आणि इंद्रकील या पर्वत शिखरापर्यंत तो पोहोचला. तिथे राहून तपश्चर्या करण्याचे त्याने ठरवले. तिथे बसलेले एक ऋषी अर्जुनाला दिसले. त्या ऋषींनी त्याची विचारपूस केली आणि इतक्या भीतीदायक स्थळी तू कशासाठी आलास असे त्याला विचारले. ते ऋषी म्हणाले, सर्वसामान्य माणसं इथवर पोहोचत नाहीत. या जगाचा त्याग ज्यांनी केला आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे. पण तू तर योद्धा दिसतो आहेस. तुझ्या अंगात चिलखत आहे आणि तुझ्याकडे धनुष्य आणि बाण आहेत. ही जागा अशी आहे की जिथं माणसं दुसऱ्याला जिंकण्यासाठी नव्हे तर स्वतःला जिंकण्यासाठी येतात. आम्ही इथं शांतीचा शोध घेतो, युद्धाचा नव्हे. आपल्या जवळची शस्त्र टाकून दे आणि इथं शांततेत विश्राम कर. आपल्या शस्त्रांचा त्याग करण्याचे अर्जुनाच्या मनात नव्हते. त्या ऋषींनी त्याला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन आपला हट्ट सोडेना. अखेर त्या ऋषींनी आपले खरे रूप प्रकट केले. तो ऋषीच्या वेशातील इंद्र होता. तुला काय हवे असे त्याने अर्जुनाला विचारले. अर्जुनाने त्याच्या पायावर डोके ठेवले. व्यासांनी दिलेल्या सल्ल्याविषयी त्याला सांगितले. तो म्हणाला, महाराज, तुमचं राज्य असलेल्या इंद्रलोकात जाण्याची माझी इच्छा नाही. तुमची भेट झालेल्या माणसाला जी सर्व सुख मिळतात ती मला नको आहेत. द्रौपदी आणि माझे भाऊ यांना रानात सोडून दिव्य अस्त्रांवरील प्रभुत्वाच्या शोधात मी निघालो आहे. लवकरच युद्ध होणार आहे. या एकाच गोष्टीचा विचार माझ्या मनात आहे. त्यासाठी आम्ही तयार व्हायला हवं आहे. महाराज, योग्य वेळ आली की तुमच्या जवळची अस्त्र तुम्ही मला द्याल असं पूर्वी तुम्ही मला सांगितलं होतं. ती वेळ अजून आलेली नाही असं तुम्हाला वाटतं आहे का? पापी दुर्योधनावर आम्हाला सूड घ्यायचा आहे. कृपा करून आम्हाला मदत करा. इंद्राने आपल्या पुत्राचे हात आपल्या हातात घेतले आणि तो म्हणाला, माझ्या पुत्रा, दुःख करू नकोस. मी सर्व अस्त्र तुला देईन, पण त्याआधी भगवान शंकरांची भेट तुला घ्यावी लागेल. तुला इथं तप केलं पाहिजे. त्यानं शंकर प्रसन्न होऊन तुला पाशुपत अस्त्र देतील. त्यानंतर मी तुला भेटेन. इतके बोलून इंद्र अदृश्य झाला. तप करून शंकराला प्रसन्न करणे या एकाच गोष्टीची ओढ अर्जुनाला लागली होती. त्याचा जगाशी काहीही संबंध उरलेला नव्हता. अशा अवस्थेत तो किती काळ राहिला हे त्याला कळले नाही. तो तपात इतका मग्न झाला की तहान भुकेची शुद्ध त्याला राहिली नाही. कोणती उत्कट इच्छा मनाशी बाळगून तो हे तप करीत होता हे शंकराला ठाऊक होते. अर्जुनाच्या भक्तीचे फळ त्याला मिळण्याची वेळ आता आली आहे असे शंकराला वाटले. शंकराने किराताचे रूप घेतले. धनुष्य आणि बाण त्याच्या हातात होते. त्याची पत्नी पार्वती त्याच्या सोबत होती. तिनेही किराताचाच पोशाख केला होता. ते इंद्रकील पर्वतावर आले. त्यांनी रानात प्रवेश केला तेव्हा रान अगदी शांत होते. इतक्यात रानटी वराहाचे रूप घेतलेला एक राक्षस तिथे आला. मुक असे त्याचे नाव होते. त्याने अर्जुनावर हल्ला केला. अर्जुन त्याला म्हणाला, तू माझा तपोभंग करीत आहेस. मला यमलोकात पाठवण्याची तुझी इच्छा दिसते, पण मीच तुला तिथे पाठवतो. अर्जुनाने धनुष्यावर बाण चढवला आणि त्या वराहावर सोडण्याच्या तयारीने तो उभा राहिला. त्याच वेळी किरातरूपी शंकर प्रकट झाला आणि म्हणाला, थांब, हा वराह माझा आहे. तो ठार मारण्यासाठी मी आलो. त्याची शिकार करण्याचा तुला अधिकार नाही. थांब. किराताच्या बोलण्याकडे अर्जुनाने दुर्लक्ष केले. त्याने बाण सोडला. तो त्या वराहाच्या शरीरात घुसला. त्याच वेळी त्या किरातानेही सोडलेला बाण त्या वराहाच्या शरीरात घुसला. एकाच विजेचे दोन लोळ पर्वत शिखरावर कोसळावेत तसे ते दोन बाण त्या वराहाच्या शरीरात घुसले. वराहाचा प्राण गेला आणि तो जमिनीवर पडला. त्या क्षणी त्या वराहाने आपले राक्षसाचे मूळ रूप घेतले आणि त्या जखमी वराहाच्या शरीरातून तो बाहेर पडला. आपल्या पत्नीसोबत आलेल्या त्या किराताकडे अर्जुनाने वळून पाहिले. त्या दोघांच्या उपस्थितीमुळे तो संपूर्ण पर्वत एका विलक्षण प्रकाशाने उजळून निघाला. अर्जुनाने त्या किराताला विचारले, तू कोण आहेस? पर्वताच्या उतारावर असलेल्या रानटी पशुचं तुला भय वाटत नाही असं दिसतं. तू सोबत तुझ्या पत्नीलाही घेऊन आला आहेस. हे स्थळ स्त्रियांनाच काय पण पुरुषांनाही धोक्याचं आहे. हे तुला ठाऊक नाही काय? तू किरातासारखा दिसतो आहेस, पण तरीही शिकारीचे नियम तुला ठाऊक नाहीत असं दिसतं आहे. या वराहानं माझ्यावर हल्ला केला तेव्हा त्याला ठार करण्यासाठी म्हणून मी माझ्या धनुष्याला बाण जोडला. तू सोडलेला बाणही या वराहाच्या शरीरात घुसला. तुला हे करण्याचा मुळीच अधिकार नव्हता. मृत पित्याची धनदौलत वारसा हक्कानं त्याच्या 2 पुत्रात विभागली जावी तसं हे झालं आहे. शिकारीच्या नियमाचं तू उल्लंघन केलं आहेस. मला तुझा राग आला आहे. मी तुला ठार मारणार आहे. अर्जुनाने आपले धनुष्य घेतले आणि तो त्या किराताबरोबर लढायला तयार झाला.
त्या किराताने अर्जुनाकडे पाहून मोहक स्मित केले. हळुवार आवाजात तो त्याला म्हणाला, मी आधीच या वराहावर नेम धरला होता. तो आधीच माझा होता. तो हल्ला करण्यासाठी तुझ्या दिशेनं धावला, पण तो मेला माझ्या बाणानं. तू उद्धट तरुण आहेस. तू अतिशय घमेंडखोर आहेस. आपल्या शौर्याविषयी तुझे भलतेच गैरसमज आहेत. तू कितीही फुशारक्या मारल्यास तरी तू मला ठार करू शकणार नाहीस. खरं तर मरणाचा धोका तुलाच आहे. हा वराह माझा आहे. तू या वराहाच्या शरीरात मारलेला बाणही माझा आहे. तुझ्यात पुरुषार्थ असेल, हिंमत असेल तर या वराहाच्या शरीरातून तुझा बाण काढून घे. असे म्हणून स्मित करीत शंकर उभा राहिला. या रानटी किरातावर अर्जुन संतापला होता. तपोभंग झाल्यामुळे तो चिडला होता. त्या किराताचे शब्द त्याला बोचले होते. त्या किराताचे आव्हान स्वीकारून त्याच्याशी द्वंद्वयुद्ध करण्यास तो तयार झाला. विषारी सर्पाप्रमाणे असणारे बाण दोघेही एकमेकांवर सोडू लागले. अर्जुनाने त्या किराताला आपल्या बाणांनी वस्त्राप्रमाणे वेढून टाकले. पण हे सर्व वेढणारे बाण एखाद्या नाजूक रेशमी वस्त्राप्रमाणे तो किरात फेकून देत असे. तो जराही अस्वस्थ होत नव्हता. त्याच्या ओठातले स्मित अधिकाधिक मोहकपणे प्रकट होत होते. अर्जुन अगदी हतबल होऊन गेला. त्याच्या बाणांचा त्या किरातावर कसलाही परिणाम होत नव्हता. अर्जुन स्वतःशी म्हणाला, हा किरात अतिशय देखणा आहे. हिमवान पर्वताच्या तरुण शिखराप्रमाणे तो दिसतो आहे. सर्वसामान्य किरातांपेक्षा हा वेगळा आहे. कदाचित स्वर्गलोकातला हा देव वेश बदलून इथं आला असेल. कोणीही असला तरी तो कणखर योद्धा दिसतो आहे. या माणसाबरोबर लढणं ही सुखाची गोष्ट आहे. नुसत्या बाणांऐवजी अर्जुनाने अस्त्र फेकायचे ठरवले. आतापर्यंत अर्जुनाने सोडलेले सगळे बाण कसलीही दुखापत न करता त्या किराताच्या शरीराला स्पर्श करून खाली पडले होते. गारांच्या पावसाचा वर्षाव होत असताना पर्वत जसा शांत उभा असतो तसा तो उभा होता. इतक्यात अर्जुनाच्या लक्षात आले की त्याच्या बाणांचा भाता रिकामा झालेला आहे. या गोष्टीचे अर्जुनाला आश्चर्य वाटले. असे होता कामा नये. अर्जुनाने आपले गांडीव धनुष्य हातात घेतले आणि त्याचा प्रहार किराताच्या कपाळावर केला. पण तरीही काहीही झालेले नाही अशा आविर्भावात तो किरात उभा होता. आता अर्जुन अगदी वेडापिसा झाला. त्याने आपली तलवार हातात घेतली आणि तो हसत उभ्या असलेल्या किरातावर चालून गेला. त्याने किराताच्या मस्तकावर वार केला. ती तलवारही अर्जुनाच्या इतर शस्त्रास्त्रांप्रमाणे निष्प्रभ ठरली. अर्जुनाने झाडाची फांदी घेऊन दगड घेऊन त्या किरातावर हल्ला केला. पण आपले वेड लावणारे स्मित करीत तो किरात निर्भय उभा होता. अर्जुनाने आता त्याला मुष्टियुद्धाचे आव्हान दिले. लोखंडाप्रमाणे असलेल्या बुक्क्यांनी ते एकमेकांवर प्रहार करू लागले. पाहणाऱ्याला भीती वाटावी असे ते मुष्टियुद्ध होते. तो किरात अगदी निर्भय होता. तो फारच शक्तिमान आहे याची जाणीव अर्जुनाला झाली. अर्जुन आता थकव्यामुळे गळून गेल्यागत झाला. अर्जुन त्या किरातावर अतिशय संतापला. एक सामान्य किरात आपल्यावर युद्धात मात करतो आहे या जाणीवेने अर्जुन अतिशय अस्वस्थ झाला. पण तरीही तो लढत राहिला. काही वेळ थकव्यामुळे अर्जुन बेशुद्ध झाला. पण शुद्धीवर येता क्षणी तो पुन्हा लढू लागला. पण आता लढणे जमेना. अनेक जखमातून वाहणाऱ्या रक्तामुळे त्याचे शरीर लाल झाले होते. अर्जुन अतिशय दुःखी झाला. त्याने आपल्या मनात भगवान शंकरांची प्रार्थना केली. तिथेच उगवलेल्या रानटी फुलांची त्याने एक माळ केली. मातीचे शिवलिंग केले. ती माळ त्याने शिवलिंगाला घातली आणि डोळे मिटून त्याने शंकरांची प्रार्थना केली. त्याने डोळे उघडले आणि पाहिले तर त्याला शिवलिंगावरची माळ दिसेना. ती फुलांची माळ त्या किराताच्या मस्तकावर होती. अर्जुनाने त्या किराताच्या पायांवर डोके ठेवले आणि आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारांनी त्याचे पाय धुतले. भगवान शंकरांनी मोहक स्मित करीत त्याच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझं शौर्य महान आहे. तुझं युद्ध कौशल्य विशेष आहे. युद्धाशी तुलना होऊ शकेल असा दुसरा योद्धा या जगात नाही. तुझ्यासारखा दुसरा क्षत्रिय माझ्या पाहण्यात नाही. तू अजिंक्य ठरशील. शौर्याच्या बाबतीत तू माझ्या बरोबरीचा आहेस. मी तुला मागशील तो वर द्यायला तयार आहे. युद्धात तू तुझ्या सर्व शत्रूंचा पराभव करशील. अर्जुनाने शंकरांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांची क्षमा मागितली. शंकरांनी त्याला हातांनी धरून उभा केला. अर्जुन शंकरांना म्हणाला, तुमचं पाशुपत हे अस्त्र तुम्ही मला द्यावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्या मूळ रूपात तुम्ही मला दर्शन द्यावं अशी माझी इच्छा आहे. शंकर म्हणाले, माझं पाशुपत हे अस्त्र मी तुला नक्कीच देईन. हे अस्त्र तुला द्यावं अशी तुझी योग्यता आहे की नाही हे मला पाहायचं होतं.
म्हणून मी किराताचं रूप घेऊन आलो. माझं समाधान झालं आहे. हे अस्त्र द्यायला तू समर्थच नव्हेस तर योग्यही आहेस. वाईट माणसाच्या हातात हे अस्त्र जाणं धोक्याचं आहे, कारण त्यानं सगळ्या जगाचा नाश होऊ शकतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अत्यंत गरज असल्याशिवाय तू त्याचा वापर करणार नाहीस. शंकर आणि पार्वती या दोघांनी अर्जुनाला आपल्या मूळ रूपात दर्शन दिले. मग त्यांनी पाशुपत अस्त्र त्याला दिले. ते अस्त्र सोडण्याचा आणि परत मागे घेण्याचा मंत्र त्यांनी अर्जुनाला शिकवला. अत्यंत आनंदाने आणि नम्रतेने अर्जुनाने त्याचा स्वीकार केला. स्वर्ग आणि पृथ्वी आनंदित झाली. भगवान शंकर अर्जुनाला म्हणाले, तुझा पिता इंद्र तुझी वाट पाहत आहे. स्वर्गात त्याचं तुझ्याशी काही काम आहे. भगवान शंकरांच्या उपस्थितीने इंद्रकील पर्वत उजाळला होता. तो प्रकाश अचानक मावळला. भगवान शंकर अदृश्य झाले होते.